माणसाजवळ, पण मातेचा आशीर्वाद आणि मातेची कृपा ही फार महत्वाची आपल्या मानवी जीवनात असते. आणि त्या मातेच्या कृपा प्रसादासाठी प्रत्येक मनुष्य हा धडपडत असतो. आणि आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी दिंडी निघालेली आहे. पण या दिंडीला लागणारे जे आहे रस्त्यात ठिकठिकाणी पाणी, चहा, नाश्ता किंवा मेडिकल सुविधा सगळ्या भक्तगणांना, वारकऱ्यांना आईचे भक्त सेवा पुरवित असतात. आता आपली ही दिंडी धुळ्याहून निघून आता देवभाने इथे थांबणार आहे. तिथे देवभानेला आपला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी नगाव बारीजवळ सुद्धा आपल्याला तिथे सुद्धा नगावच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे सुद्धा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. भाविकांनी डाव्या बाजूने चालायचं आहे. गाड्या, ट्रॅफिक आहे, हायवे आहे, पण आपण आपल्या परीने सांभाळून चालायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, वातावरण अगदी चांगलं आहे. आता आपण इथपर्यंत आलो तर काही जाणवलं नाही. बोला जोगेश्वरी माता की जय, सोळा कुलस्वामिनी माता की जय, राजू भावसार की जय. आता राजू भावसारांचा एक छोटे गाणी सत्कार आमचे फुलाची पाकळी म्हणून आदरणीय दादा हे देतील. तेव्हा सेवेकरी आहेत आणि बापू भावसारांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय आणि त्यांनी हा सत्कार घ्यायचा आहे. बापू भावसार बोला इंग्लज माता की जय. दादा एक मिनिट, दादा एक मिनिट. बोला इंग्लज माता की जय. भावसार परिवाराची कुलस्वामी इंग्लज माता बलुचिस्तान पाकिस्तान मध्ये आहे. तिथे सुद्धा सगळे काही जाऊ शकत नाही, पण इथे सुद्धा प्रतिकृती म्हणून धुळ्यामध्ये इथे मंदिर यांनी स्थापन केलेलं आहे आणि इथे ते मातेची पूजा करतात. आणि बघा आपली देवी, आपण 16 कुलस्वामीला जातो लाडशाही वाणी समाजातील भाविक बंधू, पण भावसार परिवारातील ही लोक मंडळी सुद्धा आपली सेवा करायला येतात. याच्यापेक्षा आपलं भाग्य काय. आणि त्यांच्याही भाग्याची सगळी सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. आई कुलस्वामीनी सगळ्यांना उदंड आयुष्य, निरामय असं आयुष्य देवो हीच त्या मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या दिंडीला मार्गस्थ होण्याचं हे करतो. दादा बोलताय 2 मिनिट. आपला रथ आहे प्रेरणा राजू भाऊसारांचे. कारण आम्ही ज्या वेळेला आमच्या देवीचं वैद्यनाथ करत होता त्यावेळेला राजूचा रथ आम्ही 8 दिवस संबंध महाराष्ट्रामध्ये फिरवला आणि त्या रथातून स्फूर्त घेऊन की या आपल्याही देवीचा रथ असावा ही कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली. आणि त्याच्यामध्ये राजू आप्पापासून आमचा हा प्रयत्न चाललेला होता. पण या आबाच्या प्रयत्नाने म्हणजे आबाला त्याचं श्रेय घ्यायचं होतं आणि त्यामुळे आबाच्या हे सगळं मातेने करून घेतलं आबाकडून. आणि हा रथ आता आमचा तयार झाला 5 वर्षापासून रथ येतोय. आणि ही म्हणजे राजू भाऊसाची कृपा आहे आणि म्हणून हा राजूचा आम्ही हा सत्कार करतोय. राजूचा एक खूप जुने संबंध आहे माझे, म्हणजे राजू आप्पापासून आमचे संबंध आहेत. या वयामध्ये 93व्या वर्षी सुद्धा दादांची ही धाडे पाहून खरोखर आपल्याला हे वाटतं. आपल्या या दिंडीमध्ये कैलासवासी भालूबाबा कोटावदे हे सुद्धा दरवर्षी असायचे, पण कोविडच्या पिरियडमध्ये ते आपल्याकडून निघून गेले. मातेने त्यांना त्यांचे सेवा करण्यासाठी बोलवून घेतलं. त्यांची एवढी निश्चितच भासते. तरी सुद्धा त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आता आपण आपल्या दिंडीला मार्गस्थ करूया. बोला कुलस्वामिनी माता की जय.